सिंधुदुर्गातील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्याबद्दल बोलताना काही महत्त्वाचे खुलासे केले, ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. फडणवीस यांनी आपल्या भाषणात राणेंच्या राजकीय प्रवासाचा उल्लेख करत सांगितले की त्यांच्यात नेतृत्वाची क्षमता, आक्रमक शैली आणि लोकांवर प्रभाव टाकण्याची ताकद होती. विधानसभेत त्यांचा दरारा होता आणि त्यांनी अनेक वेळा विरोधकांना दारेवर धरले होते. याच दरम्यान राणे मुख्यमंत्री पदावर का पुढे जाऊ शकले नाहीत, याबाबत ही चर्चा रंगली. काही राजकीय परिस्थिती, पक्षांतर आणि त्या काळातील राजकीय समीकरणामुळे त्यांना संधी मिळाली नाही, असे संकेत फडणवीसांच्या वक्तव्यातून मिळत आहे. राणेंनी आपल्या कारकिर्दीत अनेक मोठी पद भूषवली असली तरी मुख्यमंत्री पदाचा प्रवास मात्र वेगळ्या वळणावर थांबला. या विषयावर पुन्हा चर्चा सुरू झाल्यामुळे जुने राजकीय प्रसंग आणि निर्णय पुन्हा ऐरणीवर आले आहेत. या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर ही मोठी चर्चा सुरू झाली असून समर्थक आणि विरोधक दोघेही आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. त्यामुळे आगामी काळात या विषयावर राजकीय वाद होण्याची शक्यता आहे. तुमच्या मते नारायण राणेंना पुन्हा मोठी राजकीय संधी मिळायला हवी होती का, की परिस्थिती योग्य नव्हती? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. अधिक अपडेटसाठी HSN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.